शिवसेना वागळे विभाग प्रमुख परेश चाळके यांच्या निवासस्थानी गौरीचे आगमन झाले असून गेले 35 वर्ष त्यांच्या घरी गौरी गणपतीचे पूजन मनोभावे केले जाते। शिवसेना वागळे विभाग प्रमुख परेश चाळके आणि समाजसेविका प्राजक्ता चाळके यांच्या माध्यमातून वागळे परिसरात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात। गौरी गणपतीचा वसा गेले अनेक वर्ष माझ्या सासूबाई जपत होत्या, तोच वसा त्यांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने पुढे चालू ठेवणार अशी भावना महाराष्ट्र 24 तास न्यूज चॅनलला प्रतिक्रिया देताना समाजसेविका प्राजक्ता चाळके यांनी व्यक्त केल्या। आणि शंकराला फेटा नाही घातला, बरेचशा शंकराला फेटा नाही घातला। काही मधून जाऊ नका, त्याला दोन नाही, ती मधनं नाही जाते, पाठनं जाते। परेशान शंकर को भी
घेतलं सगळ्यांनी दर्शन. महाराष्ट्र 24 तास मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण श्रीनगर इथे शिवसेना वागळे विभाग प्रमुख परेश चाळके आणि समाजसेविका प्राजक्ताताई चाळके यांच्या निवासस्थानी आहोत. आज त्यांच्या घरी गौरीचं आगमन झालं आहे. आपण आज प्राजक्ताताई आपल्या बरोबर आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. ताई, काय सांगाल तुमच्या निवासस्थानी आज गौरीचं आगमन झालं त्याबद्दल?
आमच्याकडे दरवर्षीप्रमाणे 35 वर्ष झाले आमच्याकडे गौरी गणपती आहे आणि दरवर्षी हा उत्साह आम्ही खूप आनंदात आणि एकदम मजेत एकदम सर्व साजरा करतो. आमचे सगळं परिवार आणि आमची जोडलेली जी लोक आहेत, नातेवाईकांपेक्षा माझ्याकडे कुटुंब हा मोठा म्हणजे सगळी जोडलेली लोक आहेत, ते येऊन आमच्याकडे हा आनंद उत्साह एकत्र आम्ही साजरा करतो. मला तो खूप आवडतो आणि आमच्याकडे सगळ्यांचं स्वागत असतं. आता तुम्ही चालवताय, कसं वाटतंय? नाही, मला खरंच खूप आवड आहे या गोष्टीची आणि त्यासाठी आमच्याकडे असं कुटुंब मोठं नसल्यामुळे पण सासूबाईने आजपर्यंत जेवढ्या गोष्टी दाखवल्या त्या मी हळूहळू सवय करून घेतल्या, शिकून घेतल्या आणि आता ते पुढे कंटिन्यू करते त्या सगळ्या गोष्टी. समस्या ज्या तुम्ही करत असता, म्हणजे दादा असू दे किंवा तुम्ही असू दे, ह्याच म्हणजे लोकांसाठी तुम्ही नेहमीच झटत असता, त्याबद्दल काय सांगाल? समाजसेवा म्हणण्यापेक्षा मला आवड आहे त्या गोष्टीची, कारण लहानपणापासून मी माझ्या वडिलांना किंवा माझ्या भावांना, हे सगळे नगरसेवक वगैरे आहेत, त्यांना बघत आली आणि ह्या कामाची मला खूप आवड आहे. आणि मिस्टरांना पण आहे आणि डॅडी आमचे जे आहेत ते खूप पहिल्यापासून त्यांनी शिकवलं की आपल्यापेक्षा लोकांची पहिली मदत केली पाहिजे आणि ती आम्ही करत आलोय, आमचं कुटुंब करत आलंय आणि मला ती आवड त्यांच्याकडनं मला मिळत गेली आणि मी ती करत चालली आहे. ह्याच्या पुढे करत राहीन मी. गणेश भक्तांना काय संदेश? गणेश भक्तांना एवढं सांगेन की जे काही मंडळ वगैरे आहेत त्यांनी खूप अगदी म्हणजे सांभाळून सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. ज्या रात्रीच्या वगैरे गोष्टी होतात वगैरे त्या गोष्टी सांभाळल्या पाहिजे. मूर्ती वगैरे ज्या मोठमोठ्या आणतात त्या तेवढ्या मापाच्या आणून, म्हणजे तेवढ्या ह्याच्या आणून त्यांनी व्यवस्थित त्या सण उत्साहाने साजरा. माझ्या शुभेच्छा आहे आणि सगळ्यांनी अगदी काळजीपूर्वक सगळ्यांनी हा आनंद उत्साह एन्जॉय करायचा, एवढंच मी त्यांना सांगेन.